हाय विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागात अभ्यासत आहोत आपलं चौथं प्रकरण वसाहतवाद आणि मराठे. या चौथ्या प्रकरणाचा हा तिसरा भाग आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण एकूण 4 मुद्दे अभ्यासणार आहोत. ज्यामध्ये पहिला मुद्दा असेल आपला डच आणि मराठे, दुसरा मुद्दा आहे आपला फ्रेंच आणि मराठे, तिसरा मुद्दा असेल आपला सिद्धी आणि मराठे आणि चौथा मुद्दा असेल आपला अफगाण आणि मराठे. या प्रकरणातील एक मुद्दा आपण पुढील भागामध्ये सविस्तर अभ्यासू आणि जो मुद्दा असेल इंग्रज आणि मराठे यांचे संबंध. अजिंक्य विक्रम राजा गुणिजन पूजक त्वं कुलदीपक क्षात्र छत्रधर राजा त्वं संहारक त्वं संजीवक वन्द्य शिवाजी राजा. जगदंब 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 छत्रपती खड्गधर कवडीमाळ चापधर वज्रतेज रुद्रस्वर जगदंब 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युग कीर्ती धुरंधर जगदंब 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 जगदंब. तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरि कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदंब 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 हिंदू नृप विश्वंभर तांडवकर शिवशंकर पराक्रमी पुरंदर जगदंब 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 जगदंब. दिव्य प्रभाजिता माता कुलदीपा शास्तुतो शिवसैषा जगदंब 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 धर्मवंत भव्य व्रता शिवशक्ती महातुळजा रामकृष्ण अवतारा जगदंब 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 प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला मुद्दा आहे डच आणि मराठे यांचे संबंध. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की 1602 मध्ये डच व्यापाऱ्यांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि भारतामध्ये मच्छलीपट्टणम ही पहिली वसाहत स्थापन केली. पुढे त्यांनी अशा अनेक ठिकाणी आपली व्यापारी केंद्र स्थापन केली होती. 1649 मध्ये त्यांनी वेंगुर्ला या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली आणि मराठा सत्तेशी डच व्यापाऱ्यांचा संबंध आला. डच व्यापाऱ्यांच्या व्यापारामध्ये भरभराट होत होती. त्यांचा व्यापार वाढला, पण 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळ या प्रांतावर आक्रमण केलं आणि त्यांचा व्यापार मंदावला. डच आणि मराठे यांचे राजकीय संबंध जे होते ते लवचिक होते. पुढील काही उदाहरणं पाहिली तर आपल्या ते लक्षात येईल. डच आणि मराठा हे संबंध पाहत असताना आपल्याला एक उदाहरण घेता येईल. 1665 मध्ये सुरतच्या मुघल सरदाराने मराठा सत्तेच्या विरोधात डचांची मदत मागितली होती, पण डचांनी या मदतीला नकार दिला, कारण त्यांना मराठ्यांशी वैर परवडणार नव्हतं. डच व्यापाऱ्यांचा मराठ्यांशी सलोख्यांचे संबंध ठेवण्यामागे अजून एक स्वार्थ होता. डचांचे इंग्रज हे व्यापारातले प्रतिस्पर्धी. डच यांना वाटायचं की इंग्रजांच्या विरोधात मराठा सत्तेची आपल्याला मदत लागेल आणि मराठा सत्तेनं या प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी आपल्याला मदत करावी. सुरत या वखारीवर दुसऱ्यांदा जेव्हा मराठ्यांनी स्वारी केली त्यावेळेस
तिथे असणाऱ्या डच वखारीस वसाहतीला मराठ्यांनी कोणत्याही प्रकारचं नुकसान केलं नाही. यावरून आपल्याला लक्षात येतं की मराठी आणि डच यांचे राजकीय संबंध सलोख्याचे आणि लवचिक होते. 1672 मध्ये डच व्यापाऱ्यांनी आपला एक प्रतिनिधी महाराजांच्या दरबारात पाठवला. महाराजांनी सुद्धा त्या प्रतिनिधीचा दरबारामध्ये फार मोठा सन्मान केला. या सगळ्या घटनेवरून मराठे आणि डच यांचे संबंध कसे होते हे आपल्याला लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे आपला फ्रेंच आणि मराठे यांचे संबंध. आपण पाहिले 1664 मध्ये फ्रेंच व्यापाऱ्यांनी औरंगजेबाच्या दरबारात आपले एक शिष्टमंडळ पाठवलं आणि सुरत या ठिकाणी वसाहत स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती. 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडून सुद्धा अशीच परवानगी मिळवून फ्रेंच व्यापाऱ्यांनी राजापूर या ठिकाणी आपली वसाहत स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी फ्रेंचांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्याचं कारण असं की मराठ्यांचा जो शत्रू होता सिद्धी, या सिद्धीविषयी आपण पुढील मुद्द्यामध्ये तो भाग आपण अभ्यासणार आहोत. तर या सिद्धीच्या विरोधात फ्रेंचांची आपल्याला मदत लागेल या हेतूनं शिवछत्रपतींनी फ्रेंचांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरत या ठिकाणी जेव्हा मराठ्यांनी स्वारी केली त्यावेळेस सुद्धा फ्रेंचांची जी त्या ठिकाणी वसाहत होती त्या वसाहतीला मराठ्यांनी कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवलं नाही. 1677 मध्ये पांडिचेरीचा गव्हर्नर जनरल होता फ्रान्सवा मार्टिन याने मराठ्यांकडून आपल्या पांडिचेरी या वसाहतीचं संरक्षणाचा परवाना मिळवला. अशा या सगळ्या घटनेवरून फ्रेंच आणि मराठे यांचे संबंध कसे होते हे आपल्याला लक्षात येते. अजून एक उदाहरण आपल्याला घेता येईल. फ्रेंच आणि इंग्रज हे एकमेकांच्या व्यापारातले प्रतिस्पर्धी. या दोघांमध्ये चढाओढ लागली की आपला इथे राजकीय जे सत्ताधीश आहेत त्या सत्तेमध्ये हस्तक्षेप कसा सुरू होईल. तसा फ्रेंचांनीही प्रयत्न सुरू केला. आम्ही तुम्हाला युद्धतंत्र शिकवतो हे कारण पुढे करून त्यांनी निजामाच्या दरबारात प्रवेश मिळवला. याच पद्धतीनं पुढे मराठा सरदार महादजी शिंदे यांनी शिस्तबद्ध असं सैन्य उभारण्यासाठी डिबॉइन नावाचा एक फ्रेंच अधिकारी सुद्धा नेमला. या सगळ्या घटनेवरून या सगळ्या वृत्तांतावरून आपल्याला फ्रेंच आणि मराठे यांचे संबंध कसे होते हे लक्षात आलं असेल. पुढचा आपला तिसरा मुद्दा आहे सिद्धी आणि मराठे यांचे संबंध. हे सिद्धी कोण आणि कुठले? सिद्धी हे मूळचे आफ्रिका खंडातील ॲबिसिनिया देशातील. त्यांनी 1490 मध्ये भारतातल्या जंजिरा या ठिकाणी वास्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्धी यांचा संबंध आला कुठे? 1648 मध्ये कल्याण प्रांत शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि सिद्धी आणि मराठे यांचा संबंध आला. जंजिरा हा तसा अभेद किल्ला, पण 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात येणार, तिथे असणारा सिद्धी हा किल्ला ताब्यात देणार, परंतु दुर्दैवानं त्यावेळेस सिद्धीला मोगलांची मदत मिळाली. एवढंच नाही, पोर्तुगीजांनी सुद्धा त्या ठिकाणी सिद्धीला मदत केली आणि परिणामी मराठ्यांना हा किल्ला जिंकता आला नाही. सिद्धी आणि मराठे यांचे संबंध पाहत असताना एक घटना पाहणं फार आवश्यक आहे. सिद्धी आणि इंग्रज या दोघांचं मराठा सत्तेशी शत्रुत्व होतं. हे दोघंही मराठा सत्तेच्या विरोधात संघर्ष करत असताना छुप्या मार्गाने एकमेकांना मदत करत असत. या दोघांवरही वचक बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचं ठरवलं आणि तसं काम सुरूही केलं. जेव्हा इंग्रजांना ही बातमी लागली तेव्हा इंग्रजांनी याला विरोध केला. मागच्या भागामध्ये हा भाग आपण सविस्तर पाहिलेला आहे. ही घटना पाहण्यासाठी तो भाग तुम्ही नक्की पाहावा. तर या ठिकाणी मराठ्यांनी या इंग्रजांच्या आरमाराचा प्रतिरोध केला आणि शेवटी इंग्रजांना त्या ठिकाणी नमतं घ्यावं लागलं. सिद्धी हा नेहमीसाठीच मराठा सत्तेचा शत्रू राहिलेला आहे. वेळोवेळी मराठा सत्तेला त्याने त्रास दिलेला आहे. छत्रपती संभाजी राजांच्या काळात सुद्धा सिद्धी आणि मराठे असा संघर्ष चालूच राहिला. राजाराम महाराज असतील, ताराबाई असतील यांच्या काळात सुद्धा सिद्धीशी वैर आणि सिद्धीशी संघर्ष हा चालूच होता. पण त्या काळामध्ये
मोगल हे मराठ्यांचे प्रमुख शत्रू असल्यामुळं त्यांच्याशी संघर्ष करण्यात मराठा सत्तेचा अधिक वेळ गेला. परिणामी या परकीय सत्ताधीशांकडे मराठा सत्तेचं दुर्लक्ष झालं. 1733 मध्ये मात्र पहिला बाजीराव आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या काळात सिद्धीला मराठा सत्तेनं नमवलं होतं, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अशा प्रकारे सिद्धी आणि मराठे यांचे संबंध हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. विद्यार्थी मित्रांनो, या भागातला आपला शेवटचा मुद्दा आहे अफगाण आणि मराठे यांचे संबंध. हा भाग पाहत असताना आपण याचे 2 मुद्दे करू. पहिला मुद्दा यातला असेल आपला पानिपतची पार्श्वभूमी आणि दुसरा मुद्दा पानिपतची लढाई. 1748 मध्ये अफगाणिस्तानचा सम्राट अहमद अब्दाली याने भारतावर पहिली स्वारी केली. त्यावेळेस मात्र बादशहाच्या सैन्यानं त्याचा फार मोठा पराभव केला. अहमद अब्दालीला पंजाब या सुपीक प्रांताचं आकर्षण होतं. अशी अनेक कारणं होती, त्यामुळे तो भारतावर आक्रमण करीत होता. मोगल सत्ते विरुद्ध उत्तर भारतातील राजपूत, जाट, पठाण, शीख हे सुद्धा होते. अशा परिस्थितीमध्ये मोगलांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी 1752 मध्ये मराठ्यांशी एक करार करावा लागला आणि मोगल सत्तेची संपूर्ण रक्षणाची जबाबदारी मराठा सत्तेवर आली. या करारानुसार असं ठरलं, एक तर मराठा सत्तेला मोगलांकडून मोबदला म्हणून मोठा भूभाग मिळाला. त्याचबरोबर रोहिलेखंड या प्रांताच्या चौथाईचा अधिकार म्हणजे कर महसूल वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. अशा पद्धतीनं मोगलांच्या रक्षणाची जबाबदारी आता मराठ्यांनी घेतल्यामुळं अहमद अब्दाली आणि मराठे यांचा संघर्ष होणं पुढील काळात आता अटळ होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा आपला पानिपतची पार्श्वभूमी. पानिपतपूर्वी जे काही उत्तरेकडचं राजकारण होतं, तिथली परिस्थिती होती, ही पाहणं फार आवश्यक आहे. उत्तर भारतामध्ये या काळात मराठ्यांचा दबदबा वाढला होता. पहिला बाजीराव असेल किंवा पहिल्या बाजीरावचा मुलगा बाळाजी विश्वनाथ उर्फ नानासाहेब पेशवे असतील, यांच्या काळात उत्तरेकडे मराठ्यांचं प्राबल्य निर्माण झालं होतं. मराठा सत्ता विस्तारली होती आणि त्याचबरोबर उत्तरेकडची जी मोगल सत्ता मात्र आहे ती कमकुवत बनली होती. अशा परिस्थितीचा फायदा परकीय सत्ताधीश नक्कीच घेणार आणि यातूनच अफगाणिस्तानचा सम्राट अहमद अब्दाली याने भारतावर स्वाऱ्या केल्या आणि त्यातूनच घडलं पानिपतचं युद्ध. उत्तर भारतामध्ये शिंदे आणि होळकर या मराठा सरदारांचा दबदबा निर्माण झालेला होता. तरीसुद्धा 1757 मध्ये या अहमद अब्दालीनं भारतावर तिसऱ्यांदा स्वारी केली. त्यावेळेस त्याने दिल्ली, मथुरा, गोकुळ ही ठिकाणं लुटली. अक्षरशः निरपराध हजारो लोकांची कत्तल केली. जेव्हा मराठा सत्तेला ही बातमी लागली तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी त्यांचे भाऊ राघोबा उर्फ रघुनाथराव यांना मोठ्या सैन्यानिशी उत्तर भारतात धाडलं. परंतु हे तिथे पोहोचेपर्यंत अहमद अब्दाली आपल्या मायदेशी निघून गेला होता. मराठ्यांनी पंजाब प्रांतावर आक्रमण केलं आणि तिथे अहमद अब्दालीचा मुलगा जो होता तैमूरशाह याला तिथून पळवून लावलं. एवढंच नाही, लाहोर असेल, मुलतान असेल या प्रांतावर आक्रमण करून तो भूभाग सुद्धा आपल्या ताब्यात घेतला. त्याचबरोबर आपल्या पराक्रमाच्या जोरावर सिंधू नदी ओलांडली आणि त्याच्या पुढे असणाऱ्या अटक प्रांतावर भगवं निशाण रोवलं. अफगाण आणि मराठे या मुद्द्यातला दुसरा उपमुद्दा आहे आपला पानिपतची लढाई. 1759 मध्ये अहमद अब्दालीनं भारतावर पुन्हा एकदा स्वारी केली आणि ही होती अहमद अब्दालीची चौथी स्वारी. आणि याच काळात पानिपतचा रणसंग्राम घडून आला. दत्ताजी आणि जनकुजी शिंदे यांनी अहमद अब्दालीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु या संघर्षामध्येच दत्ताजी शिंदेला वीरमरण आलं. अब्दाली आला, त्याने पंजाब हा प्रांत पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आणि दिल्लीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. उत्तर भारतावर अहमद अब्दालीचं संकट आलं आहे ही बातमी जेव्हा नानासाहेबांना पुण्यामध्ये लागली तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी अहमद अब्दालीचा हा हल्ला परतून लावण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेचं नेतृत्व दिलं त्यांचे चुलत भाऊ होते सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब आणि त्यांचा मुलगा विश्वासराव यांच्याकडे.
नानासाहेबांनी आपला भाऊ आणि मुलगा याच्याकडे या मोहिमेचं नेतृत्व देण्याबरोबरच यशवंतराव पवार, दमाजी गायकवाड, इब्राहिम खान गारदी असे उत्कृष्ट सेनानी सुद्धा सोबत दिले. साधारणपणे 50-60 हजार सैन्य सोबत घेऊन हा सगळा लवाजमा आता अहमद शाह अब्दाली या शत्रूचा सामना करण्यासाठी उत्तर भारताकडे पुण्याहून निघाले. आणि तो दिवस होता 14 मार्च 1760. विद्यार्थी मित्रांनो, मराठ्यांचं हे मोठं सैन्य मजल दर मजल करत उत्तर भारतामध्ये पोहोचलं. 14 जानेवारी 1761 रोजी यमुना नदीच्या तीरावर असणाऱ्या पानिपत या ठिकाणी अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांचं सैन्य यांचा आमनासामना झाला. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. मराठ्यांचं नेतृत्व करत होते भाऊसाहेब आणि विश्वासराव. पानिपतच्या भूमीवर मराठे द्वेषानं लढत होते. अहमद शाह अब्दालीचं सैन्य मराठ्यांनी कापून काढायला सुरुवात केली. असं वाटत होतं की मराठ्यांचा विजय निश्चित आहे. परंतु दुर्दैवानं एक गोळी विश्वासरावांना लागली. परिणामी त्या ठिकाणी असणारं मराठा सैन्य आणि मराठा सरदार यांचं मनोधैर्य खचलं आणि मराठा सैन्य सैराबैरा पळू लागलं. परिणामी अफगाणिस्तानमधून आलेल्या अहमद शाह अब्दालीच्या सैन्याला द्वेष चढला आणि त्यांनी आता मराठा सैन्याचा पाठलाग सुरू केला. हजारोंची आता कत्तल सुरू झाली आणि दुर्दैवानं या पानिपतच्या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्यानं मराठ्यांचा फार मोठा असा पराभव केला आणि या भूमीत मराठे पराभूत झाले. या लढाईमध्ये हजारो स्त्री पुरुषांची कत्तल झाली. जवळपास 2 लाख लोक या पानिपतच्या लढाईत मारल्या गेली. पानिपतच्या या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा दारुण असा पराभव झाला. सदाशिवराव तसेच विश्वासराव आणि अनेक मराठा सरदार आणि लाखोच्या संख्येनं सैन्य या लढाईमध्ये मारले गेले. हा संदेश सांकेतिक भाषेमध्ये नानासाहेबांना पुढील प्रमाणे कळवला गेला. 2 मोते गळाली, 27 मोहरा गमावल्या व चांदी आणि तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, 2 मोती म्हणजे सदाशिवराव आणि विश्वासराव, 27 मोहरा म्हणजे जे काही प्रमुख मराठा सरदार या युद्धामध्ये ज्यांना वीरमरण आलं ते, आणि चांदी आणि तांब्याची नाणी म्हणजे सैन्य हे किती त्या युद्धामध्ये मृत्युमुखी पडले याचा अंदाजच नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे भारतीयांसाठी भारत या विचारानं मराठे अहमद शाह अब्दालीशी लढले. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचा पराभव झाल्यामुळं उत्तर भारतातलं मराठ्यांचं वर्चस्व नष्ट झालं. अहमद शाह अब्दालीनं शाह आलम याला बादशहापदी नेमलं आणि पुढील 2 महिन्यात तो आपल्या मायदेशी निघून गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला अफगाण आणि मराठे यांचे संबंध कसे होते हा मुद्दा अभ्यासता येईल. हा भाग या ठिकाणी संपतो. या प्रकरणातला शेवटचा एक मुद्दा आणि तो अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आपला राहिलेला आहे, जो असा आहे इंग्रज आणि मराठे यांचे संबंध. याविषयी सविस्तर माहिती आपण पुढील शेवटच्या या प्रकरणाच्या भागामध्ये पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 4थ्या प्रकरणावर आधारित असलेला हा जो 3रा भाग आहे, हा जर तुमच्या लक्षात आला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इतिहास विषयाच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूत. धन्यवाद.